जो फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली आहे. खरं तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय, की आपण ज्यावेळेला लाईव्ह क्लास घेणार किंवा रोज जेव्हा लाईव्ह असणार, त्यावेळेला एक हेल्दी इंटरॅक्शन असू दे आपल्या दोघांमध्ये, मी आणि तुम्ही. कारण काय, की जर का अशा पद्धतीचं इंटरॅक्शन झालंच नाही, तर मग भरपूर सारे प्रॉब्लेम होऊ होऊ शकतात. आपल्याकडे जो काही प्लॅन आहे, जो काही आपल्याला एक्झिक्युशन करायचं आहे, हे दोघांना मिळून करायचं आहे. मला एकट्याला करायचं नाही, तुम्हाला पण एकट्याला करायचं नाही. त्यामुळे एक प्रॉपर अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असायला पाहिजे, म्हणजे मी आणि तुम्ही. त्याशिवाय आपल्याला हा कोर्स प्रॉपरली कंप्लीट करता येणार नाही. सोबतच दोघांनाही जर का तुम्हाला काही इश्यू येत असेल, तर तेव्हाचा तेव्हा हा इश्यू क्लिअर करत चला आणि शक्यतोवर पॉइंट जो आहे तो तिथलाच तिथे क्लिअर करत चला. म्हणजेच काय, की जर का आपलं हेल्दी इंटरॅक्शन असेल, जर का प्रॉपर पार्टिसिपेशन असेल तुमचं या क्लासमध्ये, तर खूप चांगल्या पद्धतीने आपण हा क्लास कंप्लीट करणार आहोतच, पण त्याही पेक्षा बेटर वे करू शकतो. म्हणजे माझं एक्सपेक्टेशन काय, की तुम्ही सर्व लोकांनी यामध्ये तेवढंच इंटरॅक्ट व्हायला पाहिजे किंवा पार्टिसिपेट करून घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हा क्लास आणि क्लासेस फक्त कंप्लीट नाही करायचे, म्हणजे मला सिलेबसच नाही कंप्लीट करायचंय. मला तुम्हाला त्या एटीपी पोस्ट पर्यंत नेऊन पोहोचवायचं सुद्धा आहे. बरोबर आहे ना? म्हणजे असं समजा, की आपल्याला जो दरवाजा उघडायचा आहे, तो दरवाजा दोघांच्या हाताने उघडायचा आहे. तुमच्या आणि माझ्या. बरोबर आहे? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्यामध्ये पूर्णपणे पार्टिसिपंट राहावं लागेल. तुम्हाला यामध्ये प्रॉपर इंटरॅक्शन माझ्यासोबत करावं लागेल. सर एखादा इश्यू नाही समजला, क्लिअर करा तिथल्या तिथे. नो इश्यू ॲट ऑल. सर हा मला अजूनही समजला नाही. काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा विचारा. सर अजूनही समजला नाही. आय विल फाइंड अनदर वे टू एक्सप्लेन दॅट पर्टिक्युलर पॉइंट. नो वरीज. नाही समजलाय तर नाही समजला. समजला तर समजला. जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ ज्यामध्ये टाकला होता, त्यामध्ये एक बोललो होतो, की फेक कमिटमेंट करणार नाही. आय एम व्हेरी मच स्ट्रिक्ट अबाउट दॅट वर्ड फेक. फेक कमिटमेंट करणार नाही, फेक डेमो क्लास दाखवणार नाही. सर हा डेमो क्लास आहे, मग तुम्ही आता तर काही पण बडाया सांगू शकता. नॉट ॲट ऑल. कोणत्याही पद्धतीच्या फालतू गोष्टी करणार नाही. ओके. किंवा बाकी क्लासेस सारखी मी फेक कमिटमेंट करणार नाही. मी अजूनही सांगतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, एक पॉइंट हा आहे, की नाही सर मला समजलाच नाही. एकदा नाही, दुसऱ्यांदा विचारा. दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा. सर अजूनही नाही समजलं तुमचं एक्सप्लेनेशन. आय विल फाइंड अनदर वे टू एक्सप्लेन दॅट पर्टिक्युलर पॉइंट. अँड आय विल ट्राय टू मेक इट कन्फर्म रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर पॉइंट. सो कीप इन माइंड किंवा तुमच्या माइंडमध्ये लक्षात असू द्या, की मला जोपर्यंत तो पॉइंट समजत नाही, तोपर्यंत मी काही पुढे जाऊ देणार नाही आणि मला काही पुढे जायचं नाही. क्लिअर? ही एक गोष्ट क्लिअर करा. आणि इथे सर स्टुडंट सारखं कुठेही आपलं दोघांचं रिलेशन नाहीये. वी आर जस्ट फ्रेंड्स. सो यू आर व्हेरी मच कम्फर्ट ओव्हर हिअर. आणि तुम्हाला जर का प्रॉब्लेम असेल क्लासच्या संदर्भात, सर खूप फास्ट होतंय, स्लो होतंय, सर आज खूपच बोर झालंय, काही नो नो इश्यू ॲट ऑल. आय कॅन अंडरस्टँड. मी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊ शकतो. मी तुम्हाला त्या पद्धतीने शिकवेल, ज्या पद्धतीने शेवटच्या स्टुडंटपर्यंत माझं समजायला पाहिजे. क्लिअर? आय होप. क्लिअर? येस ऑर नो? आणि मी जसं सांगितलंय, की आपल्या दोघांमध्ये हेल्दी पार्टिसिपेशन असू द्या. म्हणजे मी जसं विचारतोय तसंच तुमच्याकडनं आन्सर येणं अपेक्षित आहे. ओके. चलो. गुड. चला सगळ्यांनी जर का येस येस म्हटलं तर अजून फार चांगलं होईल. क्लिअर? काही जुने लोक दिसत आहे, छान वाटत आहे. काही मागच्या पण बॅचवाले दिसत आहे, त्यांना पण बघून छान वाटत आहे. ओके गुड. लगेच आपण काही दिवसात येणाऱ्या पुढच्या 4 ते 5 दिवसानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे, ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप, ज्यामध्ये सगळे स्टुडंट मी ऍड करेन आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे मिळत जाईल. आणि जसं प्रॉमिस केलंय, मी माझ्या प्रॉमिसवर खूप चांगल्या पद्धतीने ठाम राहतो. कारण एकतर मी प्रॉमिस करत नाही, केलं तर मग मी पूर्णपणे ते फुल सॅटिस्फाईड
पुढचा होईपर्यंत ते काय थांबवत नाही. त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलंय की बाबा उद्या जर मी कोणता टॉपिक चालू करत असेल तर मी आजच त्याच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. आजच तुम्हाला त्याच्या नोट्स मिळतील. ओके. सगळ्या सब्जेक्टच्या मिळत जाईल. होऊ शकतं एखादाच पार्टमध्ये 1 किंवा 2 दिवस मागे पुढे होऊ शकतील. ओके. सो नो वरीज अबाउट इट. पण तुम्हाला नोट्स आधी मिळत जाईल. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम जायला नको आणि उरलेला जो आपला टाइम स्पॅन आहे तो फुल्ली युटिलाइज आपल्याला करायचा आहे. कसा करायचा, काय करायचा ते मी पुढे एक्सप्लेन करतो. आज आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे मोस्टली विद्यार्थ्यांना मी कोण ते माहित आहे. पण तरीही सुरुवात करूया आपल्या क्लासला. आय होप तुम्ही सगळे कम्फर्ट आहात. सो शाल आय स्टार्ट द क्लास? येस ऑर नो? पटकन. किंवा त्याच्या आधी जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकता. सिंपल. पण मी जर का पुढे काही सांगणार असेल तर ते विचारू नका. सर ESR ह्या येणाऱ्या एप्रिलमध्ये अपडेट होईल, तोच एक्झामला असणार आहे का, और 2024चाच असेल? बिलकुल याचं पण आन्सर देणार धनंजय, याचं पण आन्सर देणार. एकदम बाउन्सर नका टाकू, याचं पण आन्सर मिळेल, टेन्शन घेऊ नका. स्टडी प्लॅनिंग बद्दल थोडं सांगाल का? बिलकुल. पुढे आहेच केलेलं आपण स्टडी स्ट्रॅटेजीज काय असेल, माझी स्ट्रॅटेजीज काय आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने काम करायचंय ते पण आपण बोलूया. चालेल? ओके. So let's see. First of all, I welcome you all to the Assistant Town Planner 2024 and 25 class. ही एक फास्ट ट्रॅक बॅच आहे. फास्ट ट्रॅक बॅच आहे इट मीन्स दॅट की ही खूप फास्ट चालणार आहे असं काही अर्थ नाही याचा. फास्ट ट्रॅक बॅच आहे. रेग्युलर बॅच 1 and 1.5 hour राहायची, ही कदाचित 2 and 2.5 hour राहील. त्यालाच फक्त एक फास्ट ट्रॅक आहे. अदरवाईज डोंट बॉदर अबाउट इट की सर फास्ट ट्रॅक आहे म्हणजे पटपट घेणार संपवणार. नॉट ॲट ऑल. असं काही होणार नाही. जसं सगळ्या क्लासेसला घेतो त्याच पद्धतीने इथे शिकवल्या जाईल, त्याच पद्धतीने सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल, त्याच पद्धतीने फक्त सिलेबस कंप्लीट नाही करणार तर त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऍप पर्यंत पोहोचवल्या सुद्धा जाईल. टेन्शन घेऊ नका. 1-2 मिनिट द्या फक्त. सो लेट्स सी. डोंट वरी अबाउट इट की खूप फास्ट होणार असं काही होणार नाही. आपल्याला ATP पोस्ट क्रॅक करायची आहे किंवा ATP एक्झाम क्रॅक करायची आहे आणि त्या पोस्टला आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचं कुठेही नुकसान होणार नाही. कोणत्याही पद्धतीचं तुमच्या फ्युचर सोबत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. अशाच पद्धतीने इथे शिकवल्या जाईल. क्लिअर? सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आता नवीन एक रिस्टार्ट मारायचा आहे. बरोबर आहे? सो रिस्टार्ट यासाठी मारायचं आहे कारण बरेचसे स्टुडंट असे आहे की ज्यांनी आत्ताच कदाचित क्लास लावलेला आहे, आजपासून त्यांनी कदाचित सुरुवात केली असेल, तर त्यांच्यासाठी हा रिस्टार्ट आहे. बरोबर आहे? आणि जे विद्यार्थी ऑलरेडी स्टडी करत होते त्यांच्यासाठी आपण रिबूट करूया. म्हणजेच काय, दोन्ही केसमध्ये आपल्याला ATP क्रॅक करायची आहे ऍट एनी कॉस्ट. आणि रिस्टार्ट असा मारायचा आहे की कोणत्याही पद्धतीचा एरर न ठेवता, कोणत्याही पद्धतीचे अँटीव्हायरस न जाऊ देता आपल्याला सक्सेसफुली हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे कोर्सच्या संदर्भात, सिलेबसच्या संदर्भात किंवा तुम्हाला शिकवण्याच्या संदर्भात कुठेही कॉम्प्रोमाइज मी स्वतः करणार नाही. सर एखादा पॉइंट सोडता का? बिलकुल नाही, सुटणार नाही. टेन्शन घेऊ नका. आणि मी शिकवतोय म्हणजे टेन्शन घ्यायचंच नाही. आणि मी याच्यासाठी सांगतोय की माझी पद्धत किंवा तुम्हाला शेवटच्याला मी सॅटिस्फाईड करेपर्यंत मी काय समोर जात नाही किंवा मी काय पुढच्याला सोडत नाही. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट की मी कसं करणार, काय करणार किंवा आज स्टडी करतोय किंवा आजपासून करतोय तर कसं करू. डोंट वरी अबाउट इट. माझ्या पद्धतीने किंवा माझ्या मेथडने वर्कआउट करा. 100% सक्सेस विल बी देअर. टेन्शन घ्यायचं नाही.
सगळं काय ते टेन्शन फक्त काय एका पर्टिक्युलर टॉपिक वाईज घ्या. म्हणजेच काय ज्या पद्धतीने आपण कंप्लीट करणार आहोत, सिलेबस आपला संपणार आहे. त्यामुळे ही जी काही पद्धत आहे ती तुम्हाला प्रॉपरली इम्प्लिमेंट करावी लागेल. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला काही चेंजेस करावे लागतील आणि त्याच पद्धतीने आपण एटीपी क्रॅक करणार आहोत. क्लिअर? नेक्स्ट, सगळ्यात सुरुवातीला काय आहे की ज्या वेळेला तुम्ही हा एटीपी कोर्स जॉईन केलाय किंवा एटीपी साठी जो काही सिलेबस त्यांनी दिलेला आहे, हा सिलेबस मधनं गो थ्रू होताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे, मी आर्किटेक्चरर आहे, मी हा आहे तो आहे, डझंट मॅटर. इथे आलेला प्रत्येक एक स्टुडंट हा प्लॅनर आहे. त्यामुळे तुम्हाला एटीपी स्टडी करताना किंवा एटीपीचा सिलेबस मधनं गो थ्रू करताना एका प्लॅनर सारखा विचार करावा लागेल. म्हणजे एक प्लॅनर काय करू शकतो किंवा प्लॅनर त्याच्या डे टू डे लाईफ मध्ये काय चेंजेस आणू शकतो ते तुम्हाला इथे बघायचं आहे. त्यानंतर सिलेबस मधनं प्रॉपरली गो थ्रू करताना ऍक्ट्स अमेंडमेंट्स मधनं जाताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय की मी प्लॅनर म्हणून हा स्टडी करतोय, प्लॅनर म्हणून याला इम्प्लिमेंट करायचं आहे किंवा या पर्टिक्युलर पूर्ण कोर्सला मला प्लॅनर म्हणून स्टडी करायचं आहे. आणि मी एक्झामला सुद्धा जाताना एक प्लॅनर म्हणून जाणार, इंजिनियर, आर्किटेक्चर किंवा अजून कोणीतरी म्हणून जाणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्यातला इंजिनियर, तुमच्यातला आर्किटेक्चर हा बाहेर ठेवा. म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट आहे, इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे, डझंट मॅटर ओव्हर हिअर. जस्ट थिंक लाईक अ प्लॅनर. प्लॅनर सारखा विचार केला तर सगळे ऍक्ट्स हे इझिली कव्हर करू शकाल. सगळे ऍक्ट्स हे लगेच लक्षात येईल आणि प्लॅनर सारखा जर विचार केला तर ते लक्षात सुद्धा इझिली राहील. कारण काय, आपण जो स्टडी करतोय असिस्टंट टाउन प्लॅनिंग या संदर्भात आपण प्लॅनिंग हा जो काही कॉन्सेप्ट आहे हा खूप महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅनर सारखाच विचार करावा लागेल. तुमची थिंकिंग पॅटर्न जो काही असेल, तुमची थिंकिंग कॅपॅसिटी जी काही असेल ती तुम्ही आजच चेंज करा. प्लॅनर म्हणून काम करायला लागा. आणि प्लॅनर म्हणजे हा काही दुसरा कोणी नाहीये की बाबा हो सर प्लॅनर कसा असतो, काही नाही. तुम्ही मी प्लॅनिंगच करतो. सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपेपर्यंत आपण एका दिवसाची प्लॅनिंग डे टू डे लाईफ मध्ये करून ठेवतो. एवढ्या सकाळी एवढ्या वाजता उठणार, हे कामं संपवणार, या टाइमला मी इथे करणार, त्या टाइमला मी ते करणार. म्हणजेच काय, मी नाही काही ते जो काही डे टू डे प्लॅन आहे तो मी डिस्क्राईब करतो ऍज लाईक अ प्लॅनर. सिम्पली तुम्हाला हा कोर्स सुद्धा प्लॅनर सारखाच असिस्ट करायचा आहे किंवा प्लॅनर म्हणूनच याला असिस्ट करा. सिंपल. जर का तुम्ही तुमच्यातला इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जागा ठेवला, बोंबललं सगळं, काहीच होणार नाही. 100% काहीच होणार नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही कोण आहे, काय आहेत, कसे आहेत, इट डझंट मॅटर. जस्ट थिंक लाईक अ प्लॅनर. मी प्लॅनर आहे, मला सिटी प्लॅन करायची आहे, मला याचं प्लॅनिंग करायचं आहे, मला अर्बन प्लॅनिंग करायचं आहे, मला रुरल प्लॅनिंग करायचं आहे आणि त्या पर्टिक्युलर बेसिसवर मी काय करू शकतो किंवा मला काय करता येईल हे मला इथे ठरवायचं आहे. क्लिअर? सो थिंक लाईक अ प्लॅनर सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बोलणार आहोत मित्रांनो एक्झाम विषयी. फर्स्ट टाइम ही एक्झाम 2012 मध्ये घेण्यात आली होती. ओके, फर्स्ट टाइम जी एक्झाम घेतली होती ही मित्रांनो 2012 मध्ये घेतली होती आणि 2012 मध्ये चा जो काही PYQ चा जो पॅटर्न आहे तो आपण ऑलरेडी डिस्क्राईब केलेला आहे. त्यानंतर ही एक्झाम 2018 ला झाली होती, ज्यामध्ये 172 पोस्ट होत्या आणि ती एक्झाम साधारणतः 9 जूनला घेण्यात आली होती. ओके, ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 2018 ला सुद्धा अवेअरनेस नव्हतं की एटीपी नेमकं काय असतं किंवा असिस्टंट टाउन प्लॅनर मध्ये कशा पद्धतीने एक्झाम दिली जाते. 2022 ला बरेचसं अवेअरनेस आलं आणि खूप साऱ्या पद्धतीने म्हणजे साधारणतः 17 ते 18 हजार विद्यार्थी या पर्टिक्युलर पोस्टसाठी बसलेले होते आणि त्यामध्ये 138 ही पोस्टिंग जी काही होती ती चूज करण्यात आली, ज्याची एक्झाम 20 नोव्हेंबरला झाली 2022 ला. आणि आता सगळ्यात महत्वाची म्हणजे 2024-25च्या एक्झाम बद्दल जर बोलायचं झालं
की ज्या 148 पोस्ट आहे मित्रांनो, आणि एक्झाम आपली 28 जूनला आहे. क्लिअर. आज आपण बघतोय तर 23 ऑफ मार्च आपला चालू आहे. लक्षात आलंय? 23 ऑफ मार्च आपल्याकडे आहे. आज 23 ऑफ मार्च आहे. 28 जूनला आपण आजपासनं जे चालू करतोय ते 28 जूनला तुम्हाला त्या पेपरमध्ये नेऊन टाकायचं आहे किंवा त्या पेपरमध्ये तशा पद्धतीने डिस्क्राईब करावं लागेल. म्हणजेच जो पॅटर्न तुमच्याकडे आहे किंवा जी स्ट्रॅटेजी आपल्याला बनवायची आहे, साधारणतः आपला क्लास जो आहे हा 21 जून पर्यंत चालणार. आता 21 जून पर्यंत कसा चालेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की 21 जून म्हणजेच टोटल 90 डेजचा आपला स्ट्रॅटेजिक प्लॅन असणार आहे. क्लिअर. आपला जो स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे मित्रांनो हा 90 डेजचा आहे. म्हणजेच काय, आपला जो सिलेबस आहे आजपासनं जे काही चालू होईल किंवा उद्यापासनं जो काही पार्ट चालू होईल तो आपल्याला 90 डेज मध्ये कसा कंप्लीट करायचा आहे तो लक्षात घ्या. 75 डेज ही मॅक्झिमम आहे. स्टार याच्यासाठी ठेवलाय मित्रांनो, हे मॅक्झिमम आहे, आपल्याला एवढा लांब न्यायचंच नाहीये. ओके. तरीही 75 डेज मध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. ऍट एनी कॉस्ट आपण फर्स्ट 75 डेज मध्ये सिलेबस कंप्लीट करणार आहोत. म्हणजे सिलेबस कंप्लीशन जे आहे मित्रांनो हे आपलं पहिल्या 75 दिवसात असेल. उरलेल्या 15 दिवसात कंटिन्यू एमसीक्यू पॅटर्न किंवा एमसीक्यू प्रॅक्टिस, एमसीक्यू मॅरेथॉन आपण घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या 28 जूनला बराच फायदा होईल. म्हणजेच काय, इथे तुमचं कॉन्फिडन्स बिल्टअप केला जाईल. इथे तुमचे स्ट्रॅटेजीज कशी असायला पाहिजे एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ती तुम्हाला इव्हॅल्युएट करून दिल्या जाईल. सोबतच एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चनला कोण्या पद्धतीने रीड करायचा, कोणत्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, जर का न्यूमेरिकल असेल इव्हॅल्युएशन टाईप सारखं तर ते कोण्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या लास्ट 15 डेज मध्ये करणार आहोत. म्हणजेच काय, तुम्ही 28 जूनला ज्या वेळेला पेपर फेस कराल त्यावेळेला तुम्हाला एकच लक्षात यायला पाहिजे की पेपर मधलं मला सगळंच येतंय किंवा पेपर मधला प्रत्येक क्वेश्चन हा जवळपास माझ्या ओळखीचा आहे. एवढी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. यासोबतच जसं मी तुम्हाला आधी प्रॉमिस केलं होतं की यामध्येच आपण टेस्ट सिरीज पण ऍड करणार आहोत. लक्षात घ्या, टेस्ट सिरीज पण आपण यातच ऍड करणार आहोत. जसं की आधीची आपली बॅच कंप्लीट झालेली आहे, त्या बॅचसाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा पुढच्या एका आठवड्यात आपण एक टाइम टेबल देणार आहोत, ज्यामध्ये त्या टाइम टेबल वाईज टेस्ट आपण अपलोड करणार आहोत. तर ज्यांचा सिलेबस ऑलरेडी कंप्लीट झालेला असेल ते लोक तर इझिली सॉल्व्ह करतील, पण तुम्ही लोकांसाठी आपला जसा टॉपिक वाईज पार्ट होणार त्या पद्धतीने तुम्हाला तशा पद्धतीने टेस्ट देता येईल. आणि टेस्ट सुद्धा भरपूर क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. जसं मी तुम्हाला साधारणतः 60 एक टेस्ट तर तुमच्या टॉपिक वाईज आहे, 4 ते 5 आपण फुल लेंथ पेपर तयार केलेले आहेत, आधीचे PYQs आहे, हे सगळे तुम्हाला स्टडी करायचे आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा या 15 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये बरेचसे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपल्याला एमसीक्यू वेने कंप्लीट करायचे आहे. म्हणजे हा पण एक बेनिफिट असेल तुमच्या स्टडी पॅटर्नसाठी. सोबतच या 15 डेज मध्ये जे काही एमसीक्यू होतील त्याचं एक्सप्लेनेशन, तो का बरं घेतलाय, कसा घेतलाय, कुठून घेतलाय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सुद्धा तिथे तुम्हाला एक्सप्लेन केल्या जाईल. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपल्याला हा 75 डेजच्या आतमध्ये ऍट एनी कॉस्ट सिलेबस कंप्लीट करायचा आहे. क्लिअर. आणि या क्लासच्या साठी म्हणजे फास्ट ट्रॅक क्लाससाठी काही वेगळी पण स्ट्रॅटेजी आहे जी की तुम्हाला डे टू डे शेड्यूल मध्ये बघायला मिळेल. कारण सगळ्याच गोष्टी म्हणजे असं म्हणतात ना, सगळे पत्ते ओपन नसते करायचे, काही पत्ते आपल्याकडे सुद्धा ठेवायचे. तर मी काय करतो की एकच एक ओपन करतोय, बाकीचे सगळे माझ्याकडे ठेवतोय. ते डे टू डे शेड्यूल मध्ये तुम्हाला लक्षात येईल किंवा रोजच्या क्लासमध्ये तुम्हाला लक्षात येईल की नाही हा आपल्यासाठी बेनिफिशियल पॉइंट आहे आणि हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो. त्यामुळे स्ट्रॅटेजी जी आहे ती प्रत्येक वेळेला तुम्हाला बघायला मिळेल. सध्या तरी आपली ही स्ट्रॅटेजी आहे, पण जी काही स्पेशल स्ट्रॅटेजी या क्लाससाठी ठेवली आहे,
कारण आपल्याला ही T20 नाही T10 मॅच खेळायची आहे, बरोबर आहे. T20 तरी मध्ये तरी थोडाफार टाइम मिळतो. ओके, आपल्याला T10 खेळायचं आहे आणि T10 साठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे मॅच विनर म्हणून, ती आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायची आहे किंवा आपण इम्प्लिमेंट करणार आहे. आणि हे तुम्हाला रोजच्या आपल्या पर्टिक्युलर पार्टमध्ये बघायला मिळेल. क्लिअर? आता कसं काय ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काही दिवसात बघायलाच मिळेल. क्लिअर? सोबतच आता बघा सिलेबस बद्दल जर बोलायचं झालं तर याचे 3 पार्ट मध्ये आपण बघतो, जो की नॉन टेक्निकल एक पार्ट आहे विच इज रिलेटेड टू द टेक्निकलच आहे, सांगायसाठी फक्त तो नॉन टेक्निकल आहे. सेकंड इज नथिंग बट द प्लॅनिंग आहे आणि लास्ट इज नथिंग बट द व्हॅल्युएशन आहे. म्हणजे सिलेबस बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर आपण याला 3 पार्ट मध्ये डिस्क्राईब करतो, नॉन टेक्निकल, प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन. ह्या तिन्ही पार्ट मध्ये मी फक्त एकटाच असा शिकवणार आहे, कोणालाही इथे एंटरटेन करू देणार नाही. विश्वास ठेवा, जो विश्वास तुम्ही माझ्यावर आज दाखवलाय तो शेवटपर्यंत ठेवा, 100% तुमच्या विश्वासाला पात्र उरेल. क्लिअर? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉन टेक्निकल, प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन हे तिन्ही पार्ट खूप चांगल्या पद्धतीने, खूप प्रॉपर वेने तुमच्या लक्षात राहील. तुम्ही लक्षात ठेवा, लॉंग लाईफ पर्यंत अशाच पद्धतीने कंप्लीट करून देणार. कुठेही रट्टा मारायचा नाही किंवा आपण पाठांतर करून ते काय घोकमपट्टी करायची नाहीये. क्लिअर? त्यामुळे सिंपल वेने आपण याला कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर बोलायचं झालंच तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट की बरेचसे विद्यार्थी सर मी काय करायला पाहिजे, किंवा 100% तुम्ही क्लास जॉईन केलाय म्हणजे तुम्हाला इथे काही टाइमपास म्हणून तुम्ही केलेलाच नाही आहे. प्रत्येकाला त्या पर्टिक्युलर जागेवर पोहोचायचंय किंवा ती जी काही अचिव्हमेंट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना एक काही ज्या काही 4-5 गोष्टी आहे किंवा 4 गोष्टी ज्या मी हायलाइट करून दिलेल्या आहे त्या तुम्हाला परफेक्ट पॉइंट टू पॉइंट मार्क करायच्या आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग अँड टाइम मॅनेजमेंट. प्लॅनिंग अँड टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात फर्स्ट क्रिएट अ स्टडी टाइम टेबल. स्टडी टाइम टेबल मध्ये बरेच स्टुडंट असे आहे मित्रांनो की जे वर्किंग मध्ये आहे, वर्किंग अवर्स मध्ये आहे, किंवा जे अजूनही काम करतायत, किंवा जॉबवाले आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. काही लोक फ्री असतील. फ्री असेल त्यांनी त्यांचा टाइम टेबल प्रॉपर तयार करा. आणि जे नाही आहे, जे जॉबवाले आहे किंवा जे गव्हर्नमेंटवाले आहे, प्रायव्हेट जॉबवाले आहे, रोज त्यांचा शेड्यूल फिक्स आहे, त्यांनी त्यांच्या शेड्यूल मधनं एक प्रॉपर टाइम टेबल तयार करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी किती टाइम देता येईल, रोजचा मी या पर्टिक्युलर एटीपी साठी किती टाइम देऊ शकतो हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि ठरवताना एक गोष्ट लक्षात घ्या, टाइम टेबलला कट टू कट करा. मॅक्झिमम टाइम मला माझ्या फ्युचरसाठी म्हणजेच एटीपी साठी द्यावायचा आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा. हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात जाणार नाही ना तोपर्यंत एटीपी क्रॅक करणं शक्य नाही. क्लिअर? नेक्स्ट, स्टडी रेग्युलरली. सगळ्यात महत्वाचं आहे, सरांनी आज सांगितलंय आणि मग आज काय करू आणि काय नको असं करू नका, असं चुकूनही करू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी. सगळ्यात महत्वाची आहे कन्सिस्टन्सी. आज मी 4 तास अभ्यास करतो, उद्या बघूया ना, आजच्या दिवस राहू दे, उद्या करू, हे नाटकं जमणार नाही. आयपीएल सुरू झालं, सगळ्यात महत्वाचं आयपीएलचं 18वं सीझन आहे. ते लोक खेळतच आहे, त्यांना करोडोने पैसा मिळतोय. मलाही खूप आवडतात मॅच बघायला, बरोबर आहे. पण कसं आहे ना, माझं फ्युचर हे एटीपी एकदाच आहे, यानंतर एटीपी विसरून जा, संपलं. काही लोक काठावर येऊन पोहोचले एटीपीच्या, त्याच्यानंतर ते डिबार होतील, एज डिबार होईल. काही जणांची सुरुवात आहे, पण एटीपी पण त्यांच्यासाठी पुन्हा एटीपी येणार नाहीये. आता पुन्हा कधी एटीपी येईल याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे एक लक्षात घ्या, स्टडी जो आहे तो रेग्युलरली ठेवा. त्यानंतर प्रायोरिटाइज इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहे त्या तुमच्या प्रायोरिटीज काय काय असू शकतील, कोणत्या प्रायोरिटीजवर आपण फोकस करायचं हे माझ्यावर सोडा. म्हणजेच प्रायोरिटीज इम्पॉर्टंट टॉपिक्स हा जो पॉइंट आहे हा माझ्यासाठी आहे, हा पॉइंट तुमच्यासाठी नाही, तर हा माझ्यासाठी आहे की कोणाला मी किती इम्पॉर्टन्स देणार आणि कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेकंड हेड्स आहे मित्रांनो, सेकंड हेड्स आहे अंडरस्टँड द कन्सेप्ट इन्स्टेड ऑफ रोट लर्निंग. रट्टा मारू नका. मी आधी सांगितलं, 3दा विचारा, 4दा विचारा, 5दा विचारा, नाही समजलं तर मी माझी कन्सेप्ट म्हणजे माझं टीचिंग पॅटर्न चेंज करेल तुम्हाला समजवण्यासाठी.
पण तुमचा पॉइंट क्लिअर करा, कॉन्सेप्ट तो क्लिअर करून घ्या, रट्टा मारून भागणार नाही. क्लिअर? यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, मेक अ नोट्स. मेक अ नोट्स सगळ्यात महत्वाचा. याच्यावर 100दा तुम्ही मला विचारणार आहे. आता हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या, पुन्हा विचारू नका. लक्षात घ्या, मी रोज तुम्हाला, म्हणजे रोज इन द सेन्स ऑफ, उद्या आपला टॉपिक चालू होणार, आज मी तुम्हाला नोट्स टाकणार. क्लिअर? आज मी तुम्हाला जर का नोट्स टाकल्या तर त्या नोट्स तुम्हाला प्रिंटआउट करायच्या आहे. प्रिंटआउट अशा पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला तिथे काही ना काही लिहिता यायला पाहिजे. 1 साइड करा किंवा 2 साइड करा, डझंट मॅटर, डिपेंड ऑन यू, डिपेंड ऑन युअर फायनान्शियल कंडिशन. ओके, सो अशा पद्धतीने करा. आणि त्या नोट्स, आता सेपरेट नोट्स काढत बसू नका, तुमच्याकडे तेवढा टाइम नाही किंवा आपल्याकडे एवढा टाइम आहेच नाही तुमच्याकडे, म्हणजे आपल्या दोघांकडे, की बाबा रे मी सेपरेट नोट्स काढेल, मग त्याला सजवणार, 2-4 कलरचे पेन वापरणार. नॉट ॲट ऑल. टाइम वेस्ट करत बसू नका. मी ज्या नोट्स तुम्हाला देतोय त्या नोट्सवरनं व्हिडिओ लेक्चर बघा आणि त्याच्याच मध्ये, त्याच पर्टिक्युलर पॉइंटच्या आजूला, बाजूला, खाली, वर जिथे जागा भेटते तिथे तुमच्या शॉर्ट नोट्स तयार करा. शॉर्ट नोट्स कशा तयार करायच्या, अख्खा पॉइंट, जी काही एखादा सेक्शन आहे तो हार्डली ॲट एका लाईन मध्ये पूर्ण डिस्क्राईब व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स तयार करा. कारण ऍट द एंड काय होणार, तुम्हाला माझ्या नोट्स कामी पडणार नाही. म्हणजे मी ज्या वेळेला रिव्हिजन करतो, सर मला हे वाचायचंय ते वाचायचंय, त्यावेळेला माझ्या नोट्स कामी नाही पडणार, व्हिडिओ पण नाही बघू शकत तुम्ही. त्यावेळेला तुमच्या शॉर्ट नोट्स ह्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतील. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सेपरेट नोट्स तयार करा. काही होऊन जाऊ देत, एका वाक्यात बाजूला शॉर्ट नोट्स तयार करा प्लीज. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. मी इथे हवं तर लिहून ठेवतो, व्हेरी 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 IMP. ओके, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, की शॉर्ट नोट्स तुम्ही तिथेच तयार करा. सेपरेट सर नोटबुक करतो आणि मग मी ते रजिस्टर घेतो, हे याच्यात भंद्यात पडू नका, टाइम वेस्ट करू नका. माझ्या ज्या नोट्स आहेत तिथेच बाजूला लिहून ठेवा. सेक्शन नंबर 3 आहे, बाजूला लिहा. सेक्शन नंबर 3 मध्ये काय सांगितलं एका वाक्यात, दॅट्स इट. 6 सांगितलंय तिथेच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तिथेच तुम्ही लिहून ठेवा. तुमच्या लँग्वेजमध्ये, मराठीत, हिंदीत, ज्या लँग्वेजमध्ये वाटते त्या लँग्वेजमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये वाटत असेल तर तशात लिहा, पण तिथल्या तिथे एका लाईन मध्ये शॉर्ट नोट्स तयार करा. क्लिअर? नेक्स्ट, प्रॅक्टिस विथ अ प्रॅक्टिकल अप्रोच. प्रॅक्टिस विथ अ प्रॅक्टिकल अप्रोच, जर का तुम्ही आपले व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल तुम्ही माझे, तर तुम्हाला एक लक्षात येईल की मी जे शिकवेल ते विथ रिस्पेक्ट टू प्रॅक्टिकल अप्रोचेस शिकवतोय. असं काही सांगत नाही की बाबा असं असू शकते, होणार, होऊन जाईल, असते, असेल, ह्या गोष्टी म्हणजे हवेत तीर नाही मारायची आपल्याला. त्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये आपण करत नाही, चुकूनही होऊ द्यायच्या नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी कधीच रट्टा मारून शिकवत नाही. मलाही रट्टा मारायला आवडत नाही आणि तुम्ही मारलेला मला आवडणार नाही. ATP रट्टा मारून निघू शकणार नाही जोपर्यंत तुमचा पर्टिक्युलर कन्सेप्ट प्रॅक्टिकली क्लिअर होणार नाही. साधारणतः तुम्ही जर का बघितलं, ज्या वेळेला आपला UTCPR चालू होईल किंवा साधारण MRTP ऍक्ट बघा, ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की नाही, प्रत्येक पॉइंट मध्ये काहीतरी प्रॅक्टिकल थिंग्स आहे, प्रत्येक पॉइंट मध्ये आपण प्रॅक्टिकल मधनं गो थ्रू करतो. ह्या सर्व गोष्टी आपण तिथे ऍड करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. म्हणजेच काय, प्रॅक्टिकल अप्रोच मी जर तुमच्यापर्यंत दिला तर तुम्हाला ते लक्षात येईल. हे वाचून तो कोणी दाखवू शकते, हे वाचणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही आणि याला शिकवणं म्हणत नाही आणि हे तुम्हाला समजणारही नाही. आणि ऍक्ट्स तुम्ही पण बघितले आहे, मी पण बघितलंय, की वाचल्याने जर समजलं असतं तर तुम्ही माझ्यापर्यंत आलेच नसते आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचलोच नसतो. क्लिअर? त्यामुळे ह्या सर्व गोष्टी, ज्या फर्स्ट पॉइंट होता प्लॅनिंग अँड टाइम मॅनेजमेंट, सेकंड आहे अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ सिलेबस इन्स्टेड ऑफ रोट लर्निंग. क्लिअर? रट्टा मारून काय होणार नाही. थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, रेग्युलर टेस्ट अँड प्रॅक्टिस. बघा, त्यामधला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. बरेचसे स्टुडंट आहे, म्हणजे युट्यूबला आतापर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात फ्री ऑफ कॉस्ट ATP 12, ATP 18, ATP 22, ATP
सॉरी ADTP 13, ADTP 17 आपण फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करणार नाही, जोपर्यंत तुम्ही बघणार नाही की बाबा रे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, याचा आन्सर का बरं हे आलं, कसं आलं, का बरं हे चूज केलं होतं, कारण प्रत्येक वर्षाला ऍक्ट चेंज होत गेले, नवीन नवीन अमेंडमेंट येत गेले, नवीन नवीन कॉन्सेप्ट तयार होत गेले. त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फार जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एकदा डोळ्याखालून घाला, एकदा सगळे प्रॉपर हे करून घ्या. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी मी आधी सांगितलं, आताही सांगतो, सेपरेट नोट्स तयार करा. एखादा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन वाटतोय तो तिथेच लिहून ठेवा. लिहून ठेवा इन द सेन्स त्याचा पॉईंट लिहून ठेवा की बाबा या गोष्टीसाठी हा कॉन्सेप्ट आहे किंवा हे असू शकते. जर का तुम्ही या गोष्टी केल्या तर टाइम मॅनेजमेंट जे आहे किंवा मॅनेज टाइम इफेक्टिव्हली, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कसा आपण टाइम मॅनेज करू शकतो. तुम्हाला माहिती आहे साधारणतः आपल्याला एका म्हणजे 200 मार्क्सच्या पेपरसाठी 100 क्वेश्चन आहेत आणि त्याच्यासाठी फक्त 1 तास आहे. क्लिअर, लक्षात घ्या. ओके, म्हणजे जर का तुम्ही काढलं तर साधारण 100 जर का काढलं तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की यामध्ये तुम्हाला किती कमी वेळ मिळतो, किती कमी वेळ मिळतो. त्यामुळे 100 क्वेश्चन 1 आवर या पॅटर्न मध्ये, म्हणजे अख्खा स्टडी तुम्हाला 1 आवर मध्ये संपवायचा आहे, हे एक लक्षात घ्या. ओके, त्यानंतर लर्न फ्रॉम मिस्टेक. तुमच्या जेवढ्या चुका होतील त्या बाजूला लिहून ठेवा. का चुकलोय मी, हा टाइम पिरियड का बरं चुकवला, मी हा पॉइंट का बरं चुकवला, ह्या जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही 100% प्रॉपर रस्त्यावर आहे, प्रॉपर वेवर आहात आणि 100% तुम्ही येणारी एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. क्लिअर. लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट, स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट. स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट. बरेचसे विद्यार्थी तुम्ही लोक तुमच्या स्टडी रूम मध्ये स्टडी करता, लायब्ररीमध्ये स्टडी करता, आजूबाजूला बरीचशी निगेटिव्हिटी पसरलेली असते. त्यापेक्षा बेटर वे काय, तुम्ही तुमच्यावर किती कॉन्फिडन्स आहे तो ठेवा. निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह थॉट्स आहे, दूर राहा, त्याच्या मागे लागू नका. बरेचसे मित्र आहे, अरे यार काय अभ्यास करतो, सोड ना. काही लोक तुम्हाला असे पण सांगतात, अरे तू तर आता 35चा आहे, काय एक्झाम देतो, तुझ्यापेक्षा तर आता जे मुलं पास आउट झाले ते अभ्यास करतील. असे पण माझ्याकडे बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत बरं. सो डोंट बॉदर अबाउट इट. बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या पर्टिक्युलर गोलवर फोकस करा. लक्षात घ्या, तुमचं गोल आहे ATP एक्झाम, जे की 28 जूनला फुलफिल होणार आहे. आणि काही गरज पडली, कोणत्याही टॉपिकचा गरज पडली, कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट माझ्यासोबत म्हणजे बोला किंवा मला विचारा. कोणत्याही गोष्टीसाठी आय एम हिअर फॉर यू ओनली. मला कॉल करा, माझा नंबर तुमच्याकडे आहे, माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे. काही इश्यू असेल मला व्हॉट्सअप करा, आय विल बी अवेलेबल फॉर यू गाईज. 100% मी रिप्ले करणार, लेट होईल थोडं पण रिप्ले करणार. ओके, त्यामुळे एवढ्या ज्या गोष्टी आहेत, हे 4 पॉइंट 1, 2, 3 आणि 4 बॅच चालू होण्याच्या आधीच किंवा आपला परफेक्ट सिलेबस चालू होण्याच्या आधीच ह्या तुम्ही क्लिअर करून घ्या. क्लिअर, समजत आहे का, हो की नाही, हो की नाही, पटकन हो की नाही. असं नको व्हायला की मी एकटाच बोलत असेल. आणि रिप्ले सगळ्यांना करायचंय बरं, मी आधीच सांगितलंय. जेवढे तुम्ही माझ्याशी बोलाल तेवढंच मला तुमच्यासाठी लक्षात राहील. क्लिअर. नेक्स्ट बघा, एक सिंपल एक वे आहे, म्हणजे मी सक्सेस फॉर्म्युला काय लक्षात ठेवत असतो किंवा माझ्यासाठी येस आय विल शेअर. ओके, नंबर नाही आहे, डोंट वरी, आय विल शेअर इट, डोंट वरी. ॲट द लास्ट आय विल शेअर माय नंबर ऑल्सो अँड यू कॅन कॉन्टॅक्ट मी ॲट एनी टाइम. यू कॅन व्हॉट्सअप मी, I will give you answer. Don't worry about it. Let's focus on the success formula.
माझ्यासाठी सक्सेस फॉर्म्युला काय आहे, कदाचित तुमच्यासाठी हा बदलू शकतो, पण माझ्यासाठी माझा सक्सेस फॉर्म्युला काय होता आतापर्यंत, की रेग्युलर स्टडी, ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो, सो कन्सिस्टन्सी तुमच्याकडे परफेक्ट असायला पाहिजे. त्यानंतर रेग्युलर आणि प्रॉपर प्लॅनिंग, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलंय टाइम मॅनेजमेंटच्या फंड्यामध्ये. त्यानंतर पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, त्यालाच काय नेक्स्ट, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इज इक्वल्स टू सक्सेस. बघा सिंपल आहे. तुम्हाला या एटीपी एक्झामला क्रॅक करण्यासाठी काय काय ठेवावं लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल तुमच्या स्टडीमध्ये. त्यानंतर रेग्युलर तुमचं प्लॅनिंग जे आहे ते रेग्युलर आणि प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, कारण निगेटिव्ह भरपूर आहे तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला माहित आहे. तुमच्या आजूबाजूला एवढे निगेटिव्हिटी आहे की भयानक आहे. अरे कशाला करतं, 1000 पोरं असतील, 2च जागा आहे, कशाला चालला, बोंबाबोंब असते, बोंबाबोंब राहील तुमच्या आजूबाजूला. सो जस्ट इग्नोर देम, त्यांना थोडं बाजूला करा. अदरवाईज शट युअर हिअर, ऐकू नका त्यांना, काही सोडून द्या त्यांचा. ठीक आहे बाबा, तू चांगला मी वाईट, मला माझ्या पद्धतीने करू द्या. उद्या असं नको वाटायला की साला मी केलं असतं ना तर जमलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिथे लात मारेन तिथे मी पाणी काढेल, ही जर का तुमच्यातली जर काही अबिलिटी असेल तर 100% तुम्हाला एटीपी एक्झाम क्रॅक करण्यापासून कोणीच थांबवणार नाही. कोणी थांबू शकत नाही आणि कोणा ताकदही नाही की तुम्हाला थांबवावं. जर का एवढ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे तुमच्या स्टडीमध्ये, प्रॉपर प्लॅनिंग, रेग्युलर प्लॅनिंग तुमच्या सोबत आहे आणि तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे, कुछ भी हो जाए साला क्रैक तो करके दिखाऊंगा, कुछ भी हो जाए चालते, इस बार आर्या पार. चला डोक्यात फिट करून ठेवा, साला काही पण करणार, हे लास्ट आहे, याच्यानंतर जगच संपणार आहे, मी मरणार आहे, विषय संपला. आणि मी जर का एटीपी क्रॅक केली तरच मी जगू शकतो. कट टू कट करून ठेवा, माझी लाईफच संपणार आहे 28 जून नंतर. म्हणजे संपवायची नाही बरं, हा पेपरच एक नसतो प्लीज. सो तुमचा ऍटिट्यूड तो ठेवा, तुमच्या डोक्यात ती गोष्ट घालून ठेवा, तुमच्या डोक्यात 100दा ते बंबार्डिंग करू द्या. रामदेव बाबाच्या योगाने दुसऱ्या दिवशी लगेच कोणी बरोबर होत नाही बरं. जर का ज्याचं डोकं दुखते आणि त्याला जर सांगितलं की बाबा एखादा तू योगा कर, तो लगेच त्याला बरं वाटत नसते. पण रामदेव बाबा काय करतात, 100दा तुमच्या डोक्यात बंबार्डिंग करतात, आपच्चे हो रे, आपच्चे हो रे, आपच्चे हो रे. आणि तिसऱ्यांदा आपल्याला वाटते अरे यार खरंच माझं डोकं दुखत नाहीये, मला बरंच वाटायला लागलं. दिस इज नथिंग बट अ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. हे बंबार्डिंग तुमच्या डोक्याला द्या, 100दा त्याला सांगा की नाही चल उठ, करायचंय, धावायचंय, धावायचं नाही जोरात सुटायचंय. आणि हे ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल, 100% सांगतोय, कोणाचा बापही सुद्धा तुम्हाला अडू शकणार नाही एटीपी एक्झाम काढण्यापासून. चॅलेंज आहे आपलं. आणि हे तुमची लढाई आहे बरं, ही तुमची लढाई आहे आणि जी तुम्हाला जिंकायची आहे, अदरवाईज काहीच नाही. आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती बाजूला ठेवा, काही दिवस ठेवा, घरातली, बाहेरची, अजूची, इकडली तिकडली, स्पेशली लायब्ररीतली. तुमच्या स्टडी रूम मध्ये तर बिलकुलच नाही. सगळ्यात भयानक निगेटिव्हिटी असते स्टडी रूम मध्ये, कारण की मी त्यामधनं गेलेलो आहोत, स्टडी रूम मधनं मी गेलेलो आहोत, त्यामुळे मला माहिती आहे निगेटिव्हिटी किती असते, कुठून कुठून भरली आहे. स्टडी रूम मध्ये पाय ठेवला की सगळं निगेटिव्ह वाटते, तिथे गेल्यावरच झोप लागायला सुरुवात होते. हे सगळ्या गोष्टींना थोड्या बाजूला ठेवा आणि तुमचं काय गोल आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. भिंतीवर चिपकवल्याने काहीच होत नाही, भिंतीवर फोटो लावल्याने आणि ते हे करण्याने काहीच होणार नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, सक्सेस फॉर्म्युला जो काही आहे माझ्यासाठी, ऍट एनी कॉस्ट साला कुछ भी हो जाए इस बार करके तो दिखाऊंगा. काही झालं तरी करून दाखवायचं आहे, ही जी मेंटॅलिटी आहे ती लक्षात घ्या आणि त्यावर कंटिन्यू फोकस करा. सिंपल सिंपल आहे, काही नवीन नाहीये. आणि तुम्हाला काय खूप मोठे असे तीर मारायची नाहीये, बरोबर आहे ना. खूप मोठं काय करायचं आहे का नाही, फक्त सिलेबस मधनं प्रॉपर गो थ्रू करायचंय, प्रॅक्टिकल अप्रोचने बघायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय. तुमचा स्टडी जो आहे तो कन्सिस्टन्सी ठेवायची. आज 4 तास केलं, उद्या मग 1 तास नाही करणार, असं नको व्हायला. 4 तर 4, 5 तर 5, जे काय असेल तो कन्सिस्टन्सी ठेवा. अरे सर हे झालंय माझं, मग मी आज थांबू का, अरे रिव्हिजन कर, काही होत नाही. वाचलेलं कधीच वाया जात नाही, वाचलेलं कधीच वाया जात नसते. तुमचा जो प्रॉपर प्लॅनिंग आहे तो ठेवा आणि जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे तो कंटिन्यू मेंटेन करा.
आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मेंटेन करणं फार टफ गोष्ट आहे. अभ्यास होऊन जाईल, कन्सिस्टन्सी राहील, पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बरेचदा लोकांना चेंज करायला लागतो काहीतरी एका पर्टिक्युलर सिच्युएशनमुळे. सिच्युएशन कशी का असू दे, ॲटिट्यूड तोच ठेवा एक्झाम होईपर्यंत. क्लिअर? नेक्स्ट, आता बघा सगळ्यात महत्वाचं सिलेबस. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? या जर गोष्टी तुम्ही करत असाल 100% तुम्ही क्रॅक करणार. एक्झाम क्रॅक करणार म्हणजे करणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? म्हणजे मी पुढचं आता सांगतोय की आपण घेणार कोणत्या पार्टने आहोत किंवा कसं घेणार आहोत, आपण नेमकं काय घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला काही विचारायचं आहे मला, विचारू शकता. त्याआधी तुम्हाला जर का काही विचारायचं असेल तर मला तुम्ही विचारू शकता. कारण मग मला ना सांगायचंय की आपण सिलेबस कसा घेणार आणि कोणत्या पार्टने कंप्लीट करणार. कसा कंप्लीट करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला काही विचारायचं असेल सो तुम्ही विचारू शकता. ओके सर, करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी पार्ट हाऊ विल बी कवर्ड. ओके, क्लासचा टायमिंग काय असणार? ऑफलाईन टेस्ट पण घ्या सर. मी 1 बाय 1 आन्सर करतो. करंट इव्हेंट टेक्नॉलॉजी पार्ट हाऊ विल बी कवर्ड. बघा, करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तर त्याच्यावर बोलणार आहोत. पुढे बोलतोय मी, ज्या वेळेला मी सिलेबस डिस्क्राईब करेल त्यावेळेला बोलणार. पायल, ओके, तुमचा क्वेश्चन होल्डवर ठेवतो. आणि क्लासचा टायमिंग काय असेल तर क्लासचा टायमिंग हा मला असं वाटतंय की 6चा घ्यावा. 6 to 8, 8:30, कधी 9 पर्यंत पण आपण घेऊ शकतो, किंवा मधात एक ब्रेक छोटासा घेऊन, म्हणजे 1 ते 1.5 तास घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन पण कंटिन्यू करू शकतो. तुम्ही लोक सांगा मला कसा घ्यायला पाहिजे. तुम्ही लोक सांगा कसा घ्यायला पाहिजे. बेटर वे 6 PM ऑनवर्ड जर घेतला तर बऱ्यापैकी तुम्हाला नंतर रिव्हिजनला टाइम मिळेल किंवा अभ्यासाला पण टाइम मिळेल. 7ला जर 7 वाजता घेतला तर खूप लेट होऊ शकतो तिकडे. 7 म्हणजे मग तिकडे खूप लांबेल, तर मग तिकडे तुम्हाला अभ्यासाचं नाही जमणार. होणार होणार साक्षी, होणार. मी एका एकाला आन्सर करतो. मला असं वाटतंय की 6चा टायमिंग बेटर आहे, तर मग नाही नाही नाही, मॉर्निंग पॉसिबल नाही होणार आहे. सर आज डे 1 आहे. बघा मी एक एक करतोय. मला असं वाटतं की 6 याच्यासाठी की मॉर्निंग तर शक्यच नाहीये. मॉर्निंग तर मलाच शक्य नाही आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की 6ला जर घेतला तर 6 ते 8, 8:30 पर्यंत जर क्लास झाला आपला, तर तुम्हाला पुढे ब्रेक घेऊन मस्त छानपैकी त्याला रिवाइज करता येऊ शकतं. क्लिअर? ऐश्वर्या तुम्ही काय म्हणताय सर, आज डे 1 आहे, अभ्यास होईल. मला नाही समजलं हे. 6 ओके आहे, चलो ओके आहे. चला 6 PM चालेल. थोडं लेट क्लास जॉईन केला तर चालून जाईल का सर? हो चालेल. अंजली काही इश्यू नाही. थोडं लेट केला तरीही चालेल, आणि जे तुमचं मिस होते ते तुम्ही ऑटोमॅटिकली रेकॉर्डेडमध्ये पण बघू शकता. म्हणजे माझा जर आज क्लास नाही झाला किंवा मला नाही करता आला, तुम्ही तो रेकॉर्डेडमध्ये बघू शकता. नो इश्यू ॲट ऑल. ओके. त्यानंतर हॅव नॉट स्टडी फॉर द एटीपी बिफोर. ओके, डझंट मॅटर. डझंट मॅटर की तुम्ही आधी एटीपी ऍस्पायरंट होते नव्हते, आज चालू करणार आहे, आत्ता चालू करणार आहे तुम्ही स्टडी. सो डझंट मॅटर. हा त्यांच्यासाठीच क्लास आहे जे आजपासून चालू करतील. त्यांना मला फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, मी काय सांगतो त्याच्यावर प्रॉपर फोकस करायचा आहे. दॅट्स इट, अँड इट इज मोर इनफ. ओके.
सो 6 कन्फर्म करा सर. बिलकुल, चलो लॉक केलंय 6. किती टाइम नंतर दिसेल सर? रेकॉर्डेड सेशन बघा कसं असतील, काही काही वेळेला लगेच दिसतं, काही काही वेळेला लगेच दिसतं, काही काही वेळेला थोडा वेळ लागतो, काही काही वेळेला थोडा वेळ लागतो. साधारणतः अर्धा एक तासात दिसून जातं, अर्धा एक तासात दिसून जाईल. टेन्शन घेऊ नका. अँड ऐश्वर्या, डोंट वरी, 100% माझ्यावर ट्रस्ट करा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉपर समजेल. क्लिअर? चला अजून बाकीचे. चला अजून कोणाला काही इश्यू असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. सगळे रेकॉर्डेड मिळतील, टेन्शन घेऊ नका. जे लोक लाईव्ह बघू शकत नाही त्यांना रेकॉर्डेड मिळेल पूर्ण, एकही मिनिट जाणार नाही. नो इश्यू ॲट ऑल. सुमित सर, मी फर्स्ट टाइम देत आहे एटीपी, तर थोडं कॉन्फिडन्स लो वाटतोय. मी सिलेबस वास्ट असले. बिलकुल नाही, चुकीचा कन्सेप्ट आहे गायत्री. गायत्री तुमचा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. सिलेबस वास्ट नाहीये. सिलेबस सगळ्यात इझी सिलेबस जर का एमपीएससी मध्ये कोणाचा असेल तर मला असं वाटतंय की एटीपीचा आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. सिलेबस सगळ्यात इझी जर कोणाचा असेल तर तो एटीपीचा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सर मी फर्स्ट टाइम देते, सेकंड टाइम देते, नॉट ॲट ऑल. टेन्शन घ्यायची गरज नाही. आय एम हिअर, डोंट वरी. त्यानंतर सॅटर्डे आणि संडेचा टायमिंग, सॅटर्डे संडेचा टायमिंग ॲज युजलच राहत असतो. काही वेळेला जर का मला वाटलं की संडेला आहे काहीतरी इश्यू तर आपण मॉर्निंगला घेऊ शकतो. अदरवाईज जो राहील तोच राहील. फार जास्त काय चेंज होत नाही. क्लिअर? चला अजून काही असेल तर पटपट विचारा. Can we connect on call or WhatsApp for more help? Yes, we can, but not every time. If you have any difficulties or really जर का तुम्हाला काही जेन्युइन डिफिकल्टी आहे, इम्पॉर्टंट आहे तर कॉल करू शकता. अदरवाईज मी जर बिझी असतो तर कॉल उचलत नाही तर व्हॉट्सअप करत चला. अपूर्वा, कारण मी जॉब करते, स्टडी करते आणि जॉब मधून गॅप घ्यावा का एक्झाम पर्यंत? अंजली, मी फर्स्ट टाइम देते एटीपी, पण सिलेबस खूप इंटरेस्टिंग वाटतोय मला. पॉझिटिव्ह आहे खूप. आय होप तुमचा गायडन्सचा खूप फायदा होईल. नक्की. सॅटर्डेचा टायमिंग सांगून टाइम चेंज नका करू सर, ओनली संडेज. नाही नाही, चेंज करू शकत नाही बाबा, मिस नाही चेंज करू शकत. ऑफिशियल टायमिंग मध्ये काहीच नाही होऊ शकणार. वेअर विल गेट द क्लास चेंज टाइम अपडेट? डोंट वरी, आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत. अँड इफ इज देअर एनी इश्यू किंवा क्लास लेट चालू होणार असेल काही कारणामुळे तर तुम्हाला आधीच इन्फॉर्म केलं जाईल ऑन दॅट व्हॉट्सअप ग्रुप. बट जस्ट वेट फॉर फ्यू डेज, वी विल मेक इट आफ्टर द 4 or 5 days. Not every time, sir. Call on WhatsApp just for some queries. Yes, yes. No issue, Sumit. You can WhatsApp me daily. No issue at all. I will reply you. डोंट वरी. काय अपूर्वा, डेली इफेक्टिव्ह स्टडी किती असायला हवा? अपूर्वा म्हणतात की डेली इफेक्टिव्ह स्टडी किती असायला हवा. तर अपूर्वा, जस्ट वेट फॉर 1 week अँड यू विल गेट द आन्सर. ओके. ऍक्च्युली काय की तुम्ही फर्स्ट टाइम एटीपी देताय त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाहीये की नेमकं एटीपी काय आहे. तर पहिल्यांदा एटीपी काय आहे ती उद्यापासून समजून घ्या. सगळे लोक एटीपी काय असते ते समजून घ्या. आणि वन्स यू विल गेट इट देन तुम्हाला पण समजेल की ऍक्च्युली अभ्यास किती करायला पाहिजे आणि किती नाही. अंजली, टेन्शन घेऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, 100% होऊन जाईल. नोटिफिकेशन नॉट रिसिव्ड अबाउट इट. बघा कसं आहे की क्लास 6ला चालू झाला आणि 6लाच क्लास चालू होत जाईल नेहमी. इन केस कधी कधी नोटिफिकेशन नाही येत तर त्या वेळेला तुम्ही ऍपमध्ये जायचंय आणि लाईव्ह क्लासवर क्लिक करायचंय. तुमच्या कोर्समध्ये जाऊन लाईव्ह क्लासला जर क्लिक केलं तर तुम्हाला 100% होऊन जाईल. सर, मी एक टॉपिक रीड केला
की नेक्स्ट टॉपिक केला तर फर्स्ट विसरल्यासारखं होतंय मोस्टली, ऍक्ट आणि सेक्शन. नंदिनी, तुम्ही नवीन आहे की जुने आहे? म्हणजे आय मीन ऑलरेडी तुम्ही बॅच मध्ये होत्या का आधीच्या आपल्या? ओके, फर्स्ट टाइम एटीपी देणार आहे, डोंट वरी. तुम्ही ऍक्ट वाचा, पण कोणत्या पद्धतीत वाचता आणि कोणत्या पद्धतीत समजून घेता हे तुम्हाला नाही आतापर्यंत जमलं. ते टेन्शन घेऊ नका. आता एकदा माझी प्रोसेस बघा किंवा माझी एक वे ऑफ टीचिंग बघा, तुम्हाला लक्षात राहते का? ठीक आहे ना? हा तर प्रॉब्लेम मलाही आहे. आता जर तुम्ही मला म्हटलं, की सर तुम्हाला एमआरटीपी ऍक्ट आठवतो का? अरे यार साला मलाच एमआरटीपी आठवत नाही, तुम्हाला काय शिकवणार? असं मलाही होते. पण जर का एखाद्याने क्वेश्चन विचारला, की सर हा एमआरटीपी ऍक्ट मध्ये हा प्रॉब्लेम आहे, मला लगेच रिकॉल केला जातो. अरे याचा आन्सर हे आहे. तर एका वेळेस अख्खच्या अख्खं शक्य नाहीये कोणालाही आठवणं. ओके, त्यामुळे डोंट वरी. एकदम क्लास करा, 100% होऊन जाईल. सर, I have watched your YouTube regional plan videos. Seems very interesting and easy. Just need the right information. Direction will get it. Yes, obviously. Don't worry about it. जे काही राहील ना ते एक छानपैकी इंटरेस्टिंग करून शिकवणार आहे गोष्टीसारखं. कारण काय रट्टा मारून शिकवण्यात काही अर्थ नाही आणि ते काय कोणाला समजणार नाही. जर का तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर ती लक्षात लॉंग लाईफ पर्यंत राहते. आपण अशाच पद्धतीने पुढे जाऊया, कारण तोपर्यंत तुम्हाला काही मजा येणार नाही. सर, मॉक टेस्ट वीकली टॉपिक वाईज होणार की लास्टला एक्झामच्या आधी होणार? बघा अभिजित, पुढच्या वीक पासून तुम्हाला टेस्ट देता येतील. तुम्हाला जसा जसा स्टडी होईल तुमचा तशा तशा तुम्ही स्टेज देऊ शकता. क्लिअर? मधात कोणीतरी विचारलं होतं की सर टॉपिक वाईज किंवा याच्या वाईज एमसीक्यू होणार का? 100% होणार. 100% तुमच्या तिथल्या तिथे एमसीक्यू होणार. रेग्युलर म्हणजे आज जर का आरपी झाला तर आरपी वर एमसीक्यू होणार, डीपी झाला डीपी वर होणार, टीपीएस झाला टीपीएस होणार, म्युन्सिपल कॉर्पोरेशन झालं त्याच्यावर तिथेच क्वेश्चन होणार. असे क्वेश्चन होत राहील, टेन्शन घेऊ नका. तुमचे तिथे पण क्वेश्चन होत राहील, तुम्हाला एक्स्ट्रा पण क्वेश्चन करावे लागतील. तर ह्या गोष्टी रेग्युलर बेसिसवर होतील. सर, टॉपिक लक्षात कसे ठेवायचे यावर जरा गाईड करा. टॉपिक कसे लक्षात ठेवायचे? टॉपिक इन द सेन्स टॉपिक कोणते? हे 19 टॉपिक आहे ते म्हणतायत का तुम्ही? टेस्टचा फॉर्मॅट कसा असेल? सर, ऑनलाईन. हा, कोणीतरी म्हटलं होतं ना की सर ऑफलाईन. तर बघा, मी आता प्रॉमिस करू शकत नाही ऑफलाईनचं, आणि ऑफलाईन आपल्याला त्या केसमध्ये होणं पण शक्य नाहीये. ठीक आहे ना? आपण ऑनलाईन टेस्ट तर आहेतच, तुमच्या भरपूर सारी प्रॅक्टिस आहे ऑनलाईनच्या बेसिसवर. सेक्शन कसे लक्षात ठेवायचे? बघा, सेक्शन जर का तुम्ही पाठ करायचे ठरवले तर ते कधीच होणार नाही. माझे पण नाही होणार मग तर. पण मी काय केलंय, जेव्हा वाचतो ना तेव्हा अशा पद्धतीने मी स्टडी करतोय. 3-4दा जर का माझी रिव्हिजन झाली एखाद्या पर्टिक्युलर ऍक्टवर, आणि ऍक्ट म्हणजे काय, एमआरटीपी ऍक्टवरच तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे सेक्शनच्या कन्सेप्टमध्ये. एक एमएलआरसी आहे. तर हे जर का तुम्ही 1-2दा वाचले तर तुमच्या तसेच सेक्शन्स लक्षात राहतील. क्लिअर? आणि काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहे जे मी तुम्हाला देईल. आनंद, टॉपिक वाईज कसा राहील ती मी तुम्हाला सांगतो. टॉपिक वाईज कसा राहील मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहोत. आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला मी ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे की 75 डेज मॅक्स टू मॅक्स मध्ये आपण सिलेबस कंप्लीट करायचा आहे, आणि बाकी डेज मध्ये आपण सगळे प्रॅक्टिस करणार आहोत. नाही, मी याचं कॅल्क्युलेशन कधी केलं नाही संजू. मी याचं कॅल्क्युलेशन कधीच केलं नाही की नेमकं नेट किती लागते. बट आय विल फाइंड आउट इट, डोंट वरी. आणि या प्लॅटफॉर्मवर खूप कमी लागतं हे मला माहित आहे. बट डोंट वरी, आय विल आस्क टू माय टेक्निकल टीम रिगार्डिंग दिस क्वेश्चन, आणि नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला नक्कीच आन्सर करेल, कारण की असा क्वेश्चन कोणी विचारला नाही. ओके सर, सॉरी आय जॉईन लेट. नो इश्यू ॲट ऑल. चला, काही इश्यू नाही आनंद, नो इश्यू ॲट ऑल, काही इश्यू नाही. आणि पुढे आपण बोलणार आहोत मी टॉपिक वाईज कसं शिकवणार आहे, कोणता घेणार आहे. ओके, अजून कोणाला क्वेश्चन असेल तर तुम्ही करू शकता. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही तुमचा क्वेश्चन म्हणजे तुम्ही तुमच्या
क्वेश्चनचं समाधान करून घ्या. फक्त काय याच्यामध्ये कोणी काही मला म्हणू नका, नाही सर हेच आधी घ्या आणि तेच नंतर घ्या. माझा जो पॅटर्न यावेळेला ठरलेला आहे तोच राहील. किंवा सर हे राहू द्या, हे नका घेऊ, ते घ्या, ते नका घेऊ, त्याच्यानंतर ते घ्या. नॉट ॲट ऑल. तिथे कॉम्प्रोमाइज करणार नाही प्लीज. तिथे कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा मी करणार नाही. कारण आपल्याला मला माहिती आहे की तुम्हाला मला तिथे कसं पोचवायचं आहे. त्याच्यामुळे मी त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही. चलो, थँक्यू सानिका. चला पुढे अजून सांगा, कोणाला काही इश्यू आहे का? पटकन फास्ट. सर सेक्शन वरती महाराष्ट्र राईट पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 वरती पडले होते सर सेक्शन. हो, जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते बोलतोय मी. हो ते MRTP ऍक्ट्स मध्ये येतात. टेन्शन सिलेबस बद्दल काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यानंतर तुमचं ते सगळं क्लिअर होईल. सर वीक मध्ये कोणते टॉपिक घेणार हे आधीच सांगा, म्हणजे त्यानुसार आम्हाला आमचं स्टडी प्लॅनिंग करायला. ओके, येस अक्षय. येस डोंट वरी. सेक्शन कसं आहे ना, तुम्हाला कोणत्याही पर्टिक्युलर ऍक्टचे सेक्शन जर का तुम्ही प्रॉपर प्लॅनिंगने जर का वाचले किंवा एखाद्या कॉन्सेप्ट वाईज जर का तुम्ही क्लिअर केले तर तुम्हाला ते इझिली क्लिअर होतात. अदरवाईज मग ते लक्षातच राहणार नाही. चला पुढे अजून कोणी आहे का? जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर क्लिअर करून घ्या, कारण मग अजून मी चालू केलंय की मग अजून सगळं संपूनच जाईल. चला, shall I start now? Shall I start the explanation of syllabus? Come on fast, let me know. सर सिलेबस लारा आहे. सिलेबस ला रोहित समजलाच नाही ते काय. सिलेबसला लारा आहे का असं म्हणायचंय का तुम्हाला? लारा ऍक्ट म्हणायचंय का तुम्हाला रोहित? चलो ओके. हो, लारा ऍक्ट आहे ना, 2013चा आहे आपल्याला. बघा कविता, तुम्ही ऍक्टचं हवं तर एकदा डेमो लेक्चर बघून घ्याल, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला अशाच पद्धतीने शिकवल्या जाईल जे करून तुम्हाला समजेल. क्लिअर? अशाच पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. किंवा जुने पण डेमो लेक्चर आपल्या युट्यूबला किंवा माझ्या युट्यूब चॅनलला जा, तुम्ही अनुप नागपुरे म्हणून सर्च करा, तिथे पण तुम्हाला लक्षात येईल की मी कोण्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. टेन्शन घेऊ नका. चला मग सगळ्यात सुरुवातीला आपण उद्यापासून जो पार्ट चालू करणार आहोत तो आहे मित्रांनो प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. बरोबर आहे? ऍक्च्युली प्रोसेस ऑफ प्लॅनिंग हा जो पार्ट आहे, प्रोसेस ऑफ प्लॅनिंग हा आपल्या याच्यात नाहीये, पण प्रोसेस ऑफ प्लॅनिंग मधला जो सब पॉइंट आहे तो आपल्याला सिलेबसला आहे. म्हणून उद्या चालू करताना सगळ्यात पहिल्यांदा मी चालू करणार आहे ऍक्ट्स अँड रूल मधला हा पहिला टॉपिक उद्यापासून चालू करणार आहे. फर्स्ट, इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया. ओके, सो इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया हा जो पहिला टॉपिक आहे आपण चालू करणार आहे उद्यापासनं, जो की पार्ट आहे प्रोसेस ऑफ प्लॅनिंगचा. लक्षात ठेवा.
सगळ्यात पहिला पार्ट जो आहे प्रोसेस ऑफ प्लॅनिंगचा, की प्रोसेस ऑफ प्लॅनिंग काय आहे नेमकं आणि एटीपीची गरज का पडली, असिस्टंट टाउन प्लॅनरची गरज का पडली आणि एटीपी हा जो कॉन्सेप्ट आहे हा कसा आला, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया हा पहिल्यांदा आपण टॉपिक चालू करणार आहोत. क्लिअर. सो फर्स्ट टॉपिक हा राहील. यामध्येच ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की आपण इथे पोहोचतोय. सेकंड टॉपिक मध्ये ऑटोमॅटिकली त्या टॉपिक मध्ये येणार आपण. या सेकंड टॉपिक मध्ये म्हणजेच रिजनल प्लॅन मध्ये आपण येणार. ओके. सो रिजनल प्लॅन घेणार मी सेकंड नंबरला. आफ्टर द रिजनल प्लॅन आय विल कम्प्लीट द डेव्हलपमेंट प्लॅन. थर्ड पॉइंट जो आहे मित्रांनो, तो थर्ड पॉइंट मी डेव्हलपमेंट प्लॅन कंप्लीट करणार. अँड दॅट फोर्थ पार्ट इज नथिंग बट द टाउन प्लॅनिंग स्कीम. फोर्थ पार्ट काय आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम हा कंप्लीट करणार आहोत. क्लिअर. हा कंप्लीट झाल्याबरोबर आपण काय कंप्लीट करणार आहोत की रूल्स अँड रेग्युलेशन्स कंप्लीट करणार आहोत या पर्टिक्युलर तिन्ही पार्टचे. म्हणजे हा जो आहे रूल्स देअर अंडर हा पार्ट कंप्लीट करेल. क्लिअर. म्हणजेच हा टोटल जो काही फोर्थ नंतर हा जो पार्ट कंप्लीट होईल एमआरटीपी ऍक्टच्या अंतर्गत, आरपी झाला, डीपी झाला, त्याच्यानंतर टीपीएस झाला आणि त्याच्या सगळ्यांचे रूल्स काय आहेत हे पण तिथल्या तिथे कंप्लीट करून देणार. क्लिअर. म्हणजे एमआरटीपी ऍक्ट्स अँड रूल्स मधला पूर्ण कंप्लीट करून देतोय. क्लिअर. वन्स वी कंप्लीटेड इट वी विल स्टार्ट द UDCPR. ओके. वी विल स्टार्ट द UDCPR. हा UDCPR आपला 6 नंबरचा पार्ट असेल. म्हणजेच आपण UDCPR चालू करणार आहोत. या UDCPR मध्ये डेव्हलपमेंट चार्जेस जो टॉपिक आहे, एक डेव्हलपमेंट चार्जेस जो टॉपिक आहे हा एमआरटीपी ऍक्टचा टॉपिक आहे. तो फक्त मी स्किप करून इथे कंप्लीट करून देणार तुमच्या UDCPR मध्ये. यासोबतच हा जो डेव्हलपमेंट चार्जेस जो टॉपिक आहे 11वा नंबरचा हा इथेच कंप्लीट करून देणार याच्यातच. तो तुम्हाला लक्षातही येणार नाही की कसा समजतोय. लक्षात आहे. आणि हा माझा पहिला पॅटर्न असेल शिकवण्याचा. बघा मी जसं तुम्हाला सांगितलंय की फर्स्ट पार्ट काय आहे, फर्स्ट पार्ट इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया. ते झाल्याबरोबर ऑटोमॅटिक प्लॅनिंग लेजिस्लेशन शिकवता शिकवताच तुम्ही आरपी मध्ये कसे याल हे तुम्हाला समजणार नाही. रिजनल प्लॅन मध्ये रिजनल प्लॅन झाल्याबरोबर डेव्हलपमेंट प्लॅन झाल्याबरोबर टाउन प्लॅनिंग स्कीम झाल्याबरोबर ऍक्ट्स अँड रूल मधलं त्याच्यामधले सगळे रूल्स कंप्लीट करून आपण UDCPR मध्ये जाऊ. UDCPR करता करताच डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपीलचा जो काही कॉन्सेप्ट आहे म्हणजे सेक्शन नंबर 47 आणि 124 ची पूर्ण सिरीज एमआरटीपी ऍक्टची ही मी वेगळी कंप्लीट करून देणार. यानंतर जर का आपला एवढा पार्ट जर कंप्लीट झाला तर समजून जायचं, ज्या दिवशी आपला एवढा पार्ट कंप्लीट झालाय समजून जायचंय की आपला 50 to 60% सिलेबस संपलाय. क्लिअर. 50 to 60% सिलेबस कंप्लीट झालाय. त्यानंतर वन्स वी कंप्लीट इट त्यानंतर आपण 7 नंबरला कंप्लीट करू लोकल एरिया प्लॅन. 7 नंबरला असणार लोकल एरिया प्लॅन. त्यानंतर लोकल एरिया प्लॅन झालाय. त्यानंतर सगळे जे ऍक्ट्स आणि रूल्स आहे हे जे सगळे ऍक्ट्स अँड रूल्स आहे जसं की कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, म्युनिसिपल काउन्सिल आहे, MLRC आहे, प्रोटेक्शन ऍक्ट आहे, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट आहे आणि 73rd 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे. हे सगळे कंप्लीट करून देणार मी इथे. हे कंप्लीट झाल्यानंतर आपण जे काही उरलेल्या कंडिशन्स असतील जसं की पॉलिसीज इन इंडिया, थिअरीज ऑफ प्लॅनिंग हा पार्ट घेऊ. त्यानंतर स्कीम अँड मिशन जे काही पार्ट आहे तो पार्ट कंप्लीट करणार आहोतच. आणि यासोबतच तो पार्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण लारा घेणार आहोत. ओके. लारा जो की 2013चा आहे हा पार्ट कंप्लीट करणार. वन्स वी कंप्लीट द लारा वी विल स्टार्ट द व्हॅल्युएशन टेबल्स, मेथड्स अँड ASR. आता ASR कोणता आहे सध्या टेन्शन घेऊ नका ASR बद्दल. ठीक आहे. ASR झालाय की नंतर मग सगळ्यात लास्टला आपण चालू करू करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी. सगळ्यात लास्टमध्ये मी करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी घेणार. आता राहिला RTI आणि RTHचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा.
RTI RTH चा प्रॉब्लेम राहिलाय सगळ्यात मोठा. तर हा सध्या माझ्यावर होल्डवर ठेवा. खरं तर म्हणजे खूप इमानदारीने सांगायचं झालं तर ओपन सांगतोय, मला RTI RTH शिकवता येत नाही. मला माझ्या कामापुरतं RTI RTS माहित आहे. पण त्याच्यामधलं मला फार जास्त डीपली नॉलेज नाहीये. तर त्याच्यासाठी आपण एक वेगळी फॅकल्टी फक्त असाइन करू. तर तेवढाच एक पार्ट तुम्ही होल्डवर ठेवणार आहे मी. ज्यामध्ये 2 दिवसात किंवा 3 दिवसात तुम्हाला RTI RTS एक स्पेशल फॅकल्टी कंप्लीट करून देणार. उगाचच मला येते म्हणून मी तुमच्या एक्झाम सोबत किंवा तुमच्या फ्युचर सोबत मी खेळ करू शकत नाही. त्याच्यामुळे हा एक पार्ट आहे तो फक्त होल्डवर ठेवला जाईल RTI RTS आणि जसा मधात शेड्यूल बनेल तशा पद्धतीने तो कंप्लीट करून दिला जाईल. अदरवाईज त्याचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याकडे अवेलेबल आहे. 5 ते 6 रेकॉर्डेड लेक्चर आहे. ते बघितले तरी सफिशियंट आहे. क्लिअर? आणि अशा पद्धतीने आपण हा पूर्ण सिलेबस प्रॉपरली कव्हर करणार आहे. चला, समजलं का? क्लिअर आहे का? किंवा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? कम ऑन फास्ट सांगा. हा वे ऑफ टीचिंग असेल किंवा वे ऑफ सिलेबस कंप्लीशन असेल, अशा पद्धतीने सिलेबस कंप्लीट करणार आहोत. इथे कुणाला जर काही ऑब्जेक्शन असेल की सर हेच का बरं तेच का बरं, तर तुम्ही बिलकुल ऑब्जेक्शन घेऊ शकता. तसे आपल्याला ऑब्जेक्शन आणि सजेशन भरपूरदा बघायचे आहे आपल्या ऍक्ट्स मध्ये. तुम्ही पण मला देऊ शकता. सो आय विल क्लिअर द कॉन्सेप्ट. क्लिअर? सो आज तुम्हाला चार्ट्स मध्ये प्लॅनिंग लेजिस्लेशनच्या नोट्स मिळून जातील. प्लॅनिंग लेजिस्लेशनच्या नोट्स मिळून जातील. 2 दिवसात उद्या आणि परवाला प्लॅनिंग लेजिस्लेशन कंप्लीट होऊन जाईल. म्हणजेच प्रोसेस ऑफ प्लॅनिंगचा पूर्ण जो पार्ट आहे तो कंप्लीट होऊन जाईल. सो प्रोसेस ऑफ प्लॅनिंग जो आहे तो पूर्ण पार्ट कंप्लीट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला दुसऱ्या दिवशी MRTP ऍक्टच्या सुद्धा नोट्स दिल्या जातील. सो फर्स्ट जो आहे आपल्याकडे तो आहे मित्रांनो प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. सो फर्स्ट पार्ट उद्या पासून आपण प्रोसेस ऑफ प्लॅनिंग चालू करणार आहोत आणि यामधला सब टॉपिक आहे प्लॅनिंग लेजिस्लेशन. प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया हा जो पार्ट आहे आपल्याला चालू करायचा आहे आणि यामध्येच मग आपण बाकी बी पार्ट आहे प्लॅनिंग प्रोसेस कशी असतात किंवा काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आणि याच्याच मध्ये आपण RP DP आणि TPS कसं चालू करणार हे यामध्येच तुम्हाला समजेल. ओके, याच्याच आतमध्ये ऑटोमॅटिकली प्रोसेस ऑफ प्लॅनिंग मध्ये सगळ्या गोष्टी चालू होतील. क्लिअर? चलो, एकदा सगळेजण रिप्ले करा. हो की नाही, समजलं की नाही? काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज सांगा. कारण प्रेरणा, आदित्य, राजकुमार, प्रितेश, अपूर्वा, शांतानंद, समीक्षा, साक्षी, श्याम, शिल्पा, अक्षय, नम्रता, सानिका, संजू, आरती, नंदिनी, रोहन, सुमित, ऐश्वर्या, कविता, अमित, धनंजय, अभिजित, ज्ञानेश्वरी, आनंद, सचिन, गायत्री, अंजली, मयूर अँड रोहित. चला, कोणालाही काही इश्यू असेल तर प्लीज सांगा, कारण उद्या अजून काही प्रॉब्लेम नको. क्लिअर? चलो, थँक्यू. अंडरस्टँड केलंय, प्रॉपर समजलंय, धन्यवाद. आजच्यासाठी आपण थांबणार आहोत. आजच्यासाठी आपण थांबतोय. उद्यापासनं क्लास टायमिंग आपला 6चा असेल. 6 PM ला आपण चालू करणार.